नमस्कार मंडळी, आपलं अर्नाज रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप असं स्वागत आहे। तर मंडळी झाली असते, दिवाळी सीझन चालला होता, त्यामुळे आपल्याला काही लॉक टाकायला जमलं नाही। तर आजपासून आपण परत सुरुवात करत आहोत। आता सगळे दिवाळी खाऊन, दिवाळीचं फराळ खाऊन कंटाळले असतील, तर आपण छान अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवत जात आहे इथून पुढं। आणि मी तुम्हाला एक वेगवेगळ्या पद्धतीची रोज रेसिपी करून टाकन। तर तुम्ही नक्की रेसिपी व्लॉगमध्ये आपलाच परत एकदा स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ। तर पहा मंडळी, आपल्याला आज मिसळ बनवायची आहे। मिसळ पाहून तुमच्या तोंडाला खूप असं पाणी सुटेल। तर इथे आपण त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। मटकी मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। इथं अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतली। कढीपत्ता घेतलाय, टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आणि कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलाय। आणि आता पहा, आपण 2 ते 3 चमचे तेल कढईत टाकलेलं आहे। आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे। प्रथम आपण यात मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी आहे ना खूप कडकडीत तेल झाल्यानंतर टाकायची, म्हणजे ती तडतड फुटते अशी, ते दाताखाली कसकस लागत नाही ती। आणि त्यानंतर पहा, मोहरी टाकली। आता 1 चमचा आपण जिरं टाकणार आहोत। जिऱ्यानंतर कढीपत्ता टाकूया। इथे पहा, आपण खूप बारीक कट करून घेतलेला आहे कांदा। हा कांदा टाकू आणि कांदा चांगला लालसर ब्राऊन होईपर्यंत परतवायचा आपल्याला छान असा। छान असा आपला कांदा परतलेला आहे। आणि त्यानंतर पहा, इथे आपण टोमॅटो टाकू बारीक चिरलेला। पहा, इथे छान असा आपला कांदा टोमॅटो परतलेला आहे। आता पाहू शकता। त्यानंतर आपण त्यात आता तेल सुटेपर्यंत परतवायचं चांगलं। त्यानंतर आपण इथं अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, ती पेस्ट 2 चमचे टाकू आपण। ते पहा, इथे छान असा आपला मसाला सगळा परतलेला आहे। कांदा, टोमॅटो आणि आपली जी पेस्ट बनवली होती आपण, ती पेस्ट छान असं पातळ तेल सुटलेलं आहे। तर आपण आता यामध्ये मसाले घालूयात। तर पहा म्हणजे इथे आपण हे घरगुती मसाला बनवलेला आहे, तर हा टाकूयात 1 चमचा। जास्त मसाले नाही वापरायचे, कारण हॉटेलमध्ये खूप असं मसाला वापरतात ना, आजकाल मसाले कोणाला चालत नाही। हा आपला मिसळ मसाला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, कारण मिसळ मसाला पण तिखट असतो खूप। हा पण आपला घरगुती मसाला आहे। आपण हळद टाकणार आहोत थोडीशी, आणि थोडासा हिंग टाकायचा आहे। पहा, ते छान असा आपला मसाला परतलेला आहे, खमंग असा वास सुटला। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूयात। आता तुम्ही, कारण बरेच लोक मीठ कमी खातात, त्यामुळं जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। असा आपला मसाला परतलेला आहे बघा। आणि आता आपण मटकी टाकूयात त्यात। मी 1 पाव मटकी घेतलेली आहे। आपली मटकी परतलेली आहे। आपण तर गरम पाणी घेतोय, कारण काय होतं, गरम पाणी घेतल्यानंतर ना तेल आपण थोडं टाकलं ना तरी खूप छान येते, तुम्ही पाहू शकता। तर आपली छान अशी मटकी बघा उकळायला लागलेली आहे, मिसळ आपली, आणि तरी पण छान आली। तर त्यात आता आपण वरून ना कोथिंबीर टाकणार आहोत। आपण छान अशी बारीक कोथिंबीर कापून धुवून घेतलेली आहे। पहा, कोथिंबीर टाकणार आहोत। चांगले उकळून झाल्यावर तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते। तर बघा मंडळी, आपली कशी चमचमीत झणझणीत अशी मिसळ रेडी झालेली आहे। तर मंडळी, ती आपली छान अशी झणझणीत मिसळ तयार झालेली आहे। आपण पावासोबत आता खाऊन बघूयात। धन्यवाद।